नमस्कार मित्रांनो, जी आर मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी 2026च्या वेतन संदर्भात 5 मोठ्या महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे। या संदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। यामधील पहिली अपडेट म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा दर दिनांक 1 जुलै 2025 पासून 55% वरून 58% करण्यात आला आहे। सदर वाढीव महागाई भत्ता हा माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर दुसरी अपडेट म्हणजे राज्यातील मान्यताप्राप्त पूर्णतः अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, तुकड्या, सैनिकी शाळांमधील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव घरभाडे भत्ता व घरभाडे भत्ता थकबाकी माहे फेब्रुवारी 2026च्या वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर तिसरी अपडेट म्हणजे राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना अंतर्गत दरवर्षी माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून कर्मचाऱ्यांच्या गटनिहाय विमा रक्कमनुसार वार्षिक वर्गणी कपात केली जाते। यामध्ये गट अ संवर्गातील कर्मचाऱ्यांचे 885 रुपये, गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांचे 708 रुपये, तर गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे 531 रुपये वार्षिक वर्गणी म्हणून माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून कपात करण्यात येणार आहे। त्याचबरोबर चौथी अपडेट म्हणजे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या वेतनातून व्यवसाय करची रक्कम 200 रुपये इतकी कपात करण्यात येते, परंतु माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून सदर व्यवसाय करची रक्कम 300 रुपये इतकी कपात केली जाते। त्याचबरोबर पाचवी अपडेट म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी महिन्याचे वेतन देयक अदा करत असताना आयकर विवरणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे व आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच माहे फेब्रुवारी महिन्यामध्ये उर्वरित आयकर रकमेचा भरणा करावा लागणार आहे, अन्यथा माहे फेब्रुवारी महिन्याचा पगार होणार नाही।